जस जशी मी बहरले दुःखांसवे, जस जशी मी बहरले दुःखांसवे, जीवनाचे होत गेले आकलन, जीवनाचे होत गेले आकलन. दीवाने खास की महफिल में आप सभी खास मेहमानों का फिर एक बार खास इस्तकबाल, बहुत बहुत स्वागत. संदीप गुप्ते का प्यार भरा आदाब. मराठी गजल रसिकांना सप्रेम नमस्कार. मी तुझी गाथा तुकोबा, हाच तर सन्मान माझा. तर मित्रांनो, आज आपण मराठी गजलकारा गाथा जाधव आयगोळे यांची उत्तम मराठी शायरी या विषयावर बोलना आहोत. तो दोस्तों, मराठी शायरी का एपिसोड होने की वजह से गुफ्तगू का सिलसिला जो है वो दोनों जबानों में कायम रखेंगे, यानी मराठी में भी और हिंदुस्तानी जबान में भी, ताकि हिंदी उर्दू वालों को भी मराठी गजल का हुस्न, उसकी खूबसूरती और उसकी ताकत का पता चल सके. तो सबसे पहले शायरा के बारे में मुख्तसर मालूमात और उसके बाद उनके चुनिंदा बेहतरीन अशार. गाथा का ताल्लुक महाराष्ट्र के डोंबिवली शहर से है. पिछले कुछ वर्षों से गाथा अच्छी मराठी गजलें कह रही हैं. मराठी के साथ साथ कुछ हद तक उन्होंने हिंदी उर्दू गजल में भी तबा आजमाई की है. गाथा सुरीली आवाज की धनी भी हैं. उन्हें सुरों की अच्छी खासी जानकारी भी है. गाथा के पिता श्री दत्ता जाधव, जो खुद एक बहुत अच्छे गजल गायक थे, हमारे परिचितों में से एक थे. शायद उन्हीं से गजल गायकी का यह हुनर गाथा और उनके ब्रदर गंधार को विरासत में मिला है. हाल ही में मुंबई यूनिवर्सिटी के जश्न उर्दू के प्रोग्राम में गाथा ने अपनी गजल गायकी पेश की, जहां खुद जावेद अख्तर साहब भी मौजूद थे. उन्होंने भी गाथा की गजल गायकी की तारीफ की. गाथा की मराठी शायरी गमों से आशनाई करने वाली शायरी है मेरी नजर में. गाथाचे अनेक शेर दुःखांशी सलगी करताना दिसतात. हीच गाथाच्या गजलेची खासियत आहे आणि हीच गाथाच्या गजलेची ताकद पण आहे. तर नजर टाकूया काही निवडक शेरांवर. एपिसोडच्या सुरुवातीला गाथाचे हे 2 शेर तुमच्या समोर मी पेश करतो, ते बघा. कोंडली देहातल्या कप्प्यात आहे, कोंडली देहातल्या कप्प्यात आहे, एक वेडी बाहुली माझ्यात आहे, एक वेडी बाहुली माझ्यात आहे. आता हा शेर बघा. शल्य एखादे हवे कायम स्वरूपी, शल्य एखादे हवे कायम स्वरूपी, श्वास घेण्याची मजा त्याच्यात आहे, श्वास घेण्याची मजा त्याच्यात आहे. बघा, दुःखांशी सलगी करणं मी जे उल्लेख केला ते तुम्हाला जागोजागी त्यांच्या शेरमध्ये तुम्हाला दिसून येईल. आणि हा एक शेर होता बघा. जन्मतः मृत्यूस केला, जन्मतः मृत्यूस केला, जन्म मी तर दान माझा, जन्म मी तर दान माझा. आसक्ती ही आजन्म माणसाच्या पिच्छा सोडत नसते. कुठली तरी इच्छा बाकी राहतेच, हे शाश्वत सत्य गाथाच्या या शेरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तो शेर बघा. जीव शेवटी शांतपणाने निघून जावा, जीव शेवटी शांतपणाने निघून जावा, जाता जाता ही इच्छा ही टिकून असते, जाता जाता ही इच्छा ही टिकून असते. आणि आता सामाजिक मान्यतेवर एक प्रहार करणारा एक प्रोग्रेसिव्ह नेचरच्या गाथा जाधव यांच्या शेर बघा. बघत माणसे चालत असता कडे कडेने, बघत माणसे चालत असता कडे कडेने, फक्त स्वतःशी उपहासाने हसले मांजर, फक्त स्वतःशी उपहासाने हसले मांजर. किती सुंदर प्रोग्रेसिव्ह थॉट आहे आणि एक मंजर कशी देखील या थॉटमध्ये आपल्याला दिसते. आता एका गझलचे हे 2-3 शेर बघा. एक छोट्या बहरची एक उत्तम गझल आहे, त्याचे हे 3 शेर तुमच्या समोर पेश करतो.
आता इथे मघाशी, आता इथे मघाशी सुचली गजल घराशी, सुचली गजल घराशी. गंधाळलाय वारा, गंधाळलाय वारा, भांडून अत्तराशी, भांडून अत्तराशी. किती सुंदर शेर आहे हा. आणि आता हा शेर, अस्तित्व शोध माझा, अस्तित्व शोध माझा, नेतोय मृग जळाशी, नेतोय मृग जळाशी. आणि आता गाथाच्या एका गझलचे हे 2-3 शेर लाजवाब शेर बघा. जो जसा दिसतो तसा केव्हाच नसतो, आरसाही नेमका इकडेच फसतो, आरसाही नेमका इकडेच फसतो. रोज खरचटते मनाला पण तरीही, रोज खरचटते मनाला पण तरीही, धावण्याचा वेग त्याचा तोच असतो, धावण्याचा वेग त्याचा तोच असतो. आणि आता हा शेर बघा. पायरी राखून तोवर बोलते मी. बघा एक स्ट्रेट फॉरवर्ड थॉट आहे या शेरमध्ये. पायरी राखून तोवर बोलते मी, बोलणारा जोवरी राखून असतो, बोलणारा जोवरी राखून असतो. टिट फॉर टॅट ही संकल्पना या शेरमध्ये आहे. आणि आता हा एक शेर बघा. श्वासही मोजून नशिबानी दिलेले, श्वासही मोजून नशिबानी दिलेले, सोडल्यावर एक मग दुसरा गवसतो, सोडल्यावर एक मग दुसरा गवसतो. शाश्वत सत्य आहे या शेरमध्ये मांडलेलं. आता गाथाच्या एका गझलचे हे 2 शेर बघा आणि त्या 2 शेरमध्ये मांडलेली लाईफ फिलॉसॉफी बघा. असा प्राक्तनाचा मिळो एक साचा, असा प्राक्तनाचा मिळो एक साचा, व्यथा कोरुनी जन्म हो काळजाचा, व्यथा कोरुनी जन्म हो काळजाचा. आणि हा एक शेर बघा. नवे पान येण्या जुन्याने गळावे, नवे पान येण्या जुन्याने गळावे, शिरस्ताच आहे तसा जीवनाचा, शिरस्ताच आहे तसा जीवनाचा. दोस्तों, खुदा सुखन मीर तकी मीर साहब कहते हैं कि मुझको शायर न कहो मीर कि साहिब मैंने दर्द गम कितने किए जमा तो दीवान किया. इस नजर से देखा जाए तो अच्छी शायरी के लिए सबसे पहली शर्त है दुखों से दोस्ती करना, गमों से आशनाई करना. जैसे मैंने एपिसोड की शुरुआत में कहा कि गाथा की शायरी में मुझे ये बात जगह जगह पर नजर आती है कि उनकी शायरी गमों से आशनाई करने वाली शायरी है. तो इस ताल्लुक से गाथा के कुछ खूबसूरत शेर, कुछ गहरे मिजाज वाले शेर मैं आपके सामने एपिसोड के आखिर में पेश करता हूं. वो देखिए. गाथाचा हा एक उत्तम शेर बघा. मावळतीचे रंग आसवांमध्ये भिजवते, मावळतीचे रंग आसवांमध्ये भिजवते, मी दुःखाला मनाप्रमाणे रोज सजवते, मी दुःखाला मनाप्रमाणे रोज सजवते. आणि याच रंगाचे हे 2-3 शेर बघा एका गझलचे. आसवांचे मी असे करते जतन, आसवांचे मी असे करते जतन, बांधले डोळ्यांमध्ये आहे धरण. आणि हा एक शेर बघा. सांत्वनाने होत जाते नेमके, सांत्वनाने होत जाते नेमके, गाडलेल्या आठवांचे उत्खलन, गाडलेल्या आठवांचे उत्खलन. किती सुंदर थॉट आणि मंजर कशी या शेरमध्ये दिसून येते. आणि आता हा एक शेर बघा याच गझलच्या पुढचा शेर. भेटते पदरात आईच्या मला, भेटते पदरात आईच्या मला, आजही माझे निरागस बालपण, आजही माझे निरागस बालपण. आणि आता एपिसोडच्या शेवटी मित्रांनो, गाथाचा हा एक मोठा शेर, लाईफ फिलॉसॉफी सांगणारा मी तुमच्यासमोर पेश करतो. तो बघा. जस जशी मी बहरले दुःखांसवे, जस जशी मी बहरले दुःखांसवे, जीवनाचे होत गेले आकलन, जीवनाचे होत गेले आकलन. तर मित्रांनो, हे होते काही निवडक शेर गाथा जाधव आयगोळे यांचे. तो दोस्तों, मुझे उम्मीद है गाथा जाधव आयगोळे इनके बेहतरीन मराठी अशार जो मैंने आपके सामने पेश किए आपको ज़रूर पसंद आए होंगे. तो अगली मर्तबा किसी और शायर या शायरा का कलाम लेकर मैं आपके सामने
फिर हाजिर होता हूं, तब तक चैनल को सब्सक्राइब कीजिए और हमसे जुड़े रहिए। बहुत बहुत शुक्रिया।